राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. काय बोलतात याला? चंदन. हा. आणि चंदनावरती लावलंय विटावाले लावतात आमच्या माझ्या बुक्का चंदन असं ठिकाणी लावतो. आमची सेवा करतात. जाऊन दे अष्टगंध. बुक्का लावा माझं चांगलं होईल. चांगलं विटोबा दिसतील. माझ्याच इथे येतील दर्शनाला. उर्मिला राम कृष्ण हरी. हे इथं पण लावला चंदन वरती. राम कृष्ण हरी. धन्यवाद माऊली. टीका लावण्यासाठी चंदन, अष्टगंध आणि बुक्का लावून दिलाय बघा. आणि आपल्या व्हिडिओला आपल्या दिवसाची सुरुवात केली. राम कृष्ण हरी. नाश्ता देऊ का? नाश्ता नको, आता बघते तिथं. राम कृष्ण हरी. तुम्हाला पण राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी माऊली. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. लावा, फुल लावताव काय? हा लावा. हा हे बघा, सकाळी उठल्यात आणि आता पालखीत जाण्याची तयारी बघा. राम कृष्ण हरी. आज माऊलींचा 20वा लोणंदला आहे. आणि आपण लोणंदमध्ये पण किती 5-10 किलोमीटर पुढे आहो ना त्या पालखीपेक्षा. हां, भास्कर माऊली आहेत इथे जेवण बनवत आहेत. किती किलोमीटर पुढे आहो? 6-7 किलोमीटर पुढे आहो. म्हणून आज पण उशिराच आपण जाणार आहो ना पालखी सोबत. आपण जेवल्यानंतर डायरेक्ट म्हणजे पालखी इथे येईल तेव्हा आपण जाणार. तर पालखी आल्यावरती इकडे आपली दिंडी त्या पालखीला जॉईन होणार आहे. 130 क्रमांकाची दिंडी. म्हणून आपलं आज जेवण महाप्रसाद दुपारचा इकडेच होणार आहे ना. म्हणून त्याची तयारी बघा. काय करताव? भाकऱ्या भाजताव? चपात्या? हां, भाकऱ्या नाही येत तुम्हाला भाजता? हां, या बघा. हां, या आईने सांगितलं मला भाकऱ्या भाजतात म्हणून मी आलो. चपात्या भाजतात बघा. तर संध्याकाळी भाकरी देणार आहे. भाकरी खायला येऊ. काय बोलताय? भाकरी खाऊनच पाठवणार. हां, या बघा. मग तिकडे मोठ्या मोठ्या भाकऱ्या चपात्या लाटतात. हां, मग तुम्ही छोट्या का लाटताव? तवा छोटा आहे काय आपला? हां, या आई बघा पीठ मळतात, गोळे करतात आणि चपात्या लाटून भाजतात. हा आमचा टँकर ज्याच्यामध्ये सर्वांची आंघोळ झाली आणि सर्वजण आता टेंट वगैरे काढलाय आपला आणि आता वेट करतात. आणि आपल्या दिंडीचे महाराज सुनील महाराज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हो, आज आपला कितवा दिवस? आज आपला 8वा दिवस आहे नाही का? जवळजवळ आपण माऊलीच्या बरोबर 8 तारखेपासून निघालेलो आहोत आणि आज 16 तारीख आहे. आणि आज आपण लोणंदमध्ये आहोत. आणि प्रवास कसा असणार आहे माऊलींचा? लोणंदवरून आज तरडगावला मुक्कामाला जाणार आहोत. हा, किती किलोमीटरचा प्रवास असणार आहे? तरी पण आता जवळजवळ 8 किलोमीटर पर्यंत 8 किलोमीटर. आहे. आता थोडे थोडे आपले टप्पे राहिलेले आहेत. हो. फक्त 2 टप्पे आपले आळंदी ते पुणे आणि पुणे ते सासवड हेच खूप मोठे पल्ले असतात. हो. तर आपण व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं ज्यांना कोणाला मदत करायची इच्छा असेल त्यांनी देणगी स्वरूपामध्ये आपल्या दिंडीला मदत करू शकतात. बरोबर. हां, तर कोणाची मदत आली ते सांग, नाव वाचून दाखवूया. त्यांना वारीमध्ये येता येत नाही, परंतु काहीतरी आपल्याला देणगी देण्याची इच्छा असते, काही ते सेवा करायची इच्छा असते. अशा पद्धतीने आपल्याला ऑनलाईन ज्या काही देणग्या आलेल्या आहेत त्यांच्या पावत्या आपण बनवलेल्या आहेत. पावत्या का आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, परंतु आपण या ठिकाणी उच्चार करून त्यांनाही या ठिकाणी समाधान मिळेल, एक आत्मीय सुख त्यांना प्राप्त होईल. अशा पद्धतीने आता आपण त्या देणगीदारांची या ठिकाणी नावं घेणार आहोत. अमित दत्तात्रय शिंदे 100 रुपये, तुकाराम 101, किशोर दत्तात्रय नंदे 50, शिमरन रमाकांत पाटील 200, तुषार भास्कर मोरे 11 रुपये, दिवरे मंगलाबी 125, शिवाजी बाळकृष्ण जाधव 101, विनोद दगडू कोळशे 500 रुपये, विनोद कुलकर्णी मुंबई 101, शशिकांत ठाकूर 500 रुपये, चिंतपल्लू उपश्री 111 रुपये, अविनाश चंद्रकांत 100 रुपये, नीता महेंद्र वातकरे 501 रुपया, मास्टर करण गुरुळेकर 500 रुपये, रमणे प्रथमेश प्रदीप 1001, पूजा दिनेश बहिरे 51, शशिकांत ठाकूर 500 रुपये, दीपाली दुर्वास पाटील 500 रुपये, राज गोपालकर 1000 रुपये, गजानन बाळासाहेब जाधव 21 रुपये, अभिषेक देसाई 51 रुपये, प्रकाश पाटील 50 रुपये, महाजन भारती जय 501, श्रावणी सुरेश पाटील 201, शेखर चंद्रकांत शिंदे 1001, कन्हैया अग्रवाल 251, कंपाऊंडेकर डीवी 251, मोतीराम बाबू कदम 500 रुपये, उज्ज्वला प्रकाश वाघे 500 रुपये, बळीराम 10 रुपये, प्रमिला मारुती दहीपळे
100 रुपये, दिलीप भाऊरावल 1100 रुपये, निलेश विनोद पतंगे 150 रुपये, विनोद पतंगे 200 रुपये, पवन संतोष काळबंदे 51 रुपये, अमित अरुण घरत 251 रुपये, दीपाली पाटील 500 रुपये, यतीन चंद्रकांत सावंत 200 रुपये, सतीश विश्वनाथ पाटील 251 रुपये, अनिल रामू पाटील 50 रुपये, सचिता शिवरेकर 201 रुपया, चैतन्य चंद्रकांत पवार 501 रुपया, किशोर आत्माराम पाटील 501 रुपया, जयंत योगराज डोंगरे 500 रुपये, मुकेश दिलीप ससाणे 551 रुपये, औंड पुणे सूरज त्रिलोकी सिंग 101, सीताराम निळकंठ पालव 251, वेदांत गणेश जगताप 11 रुपये, विष्णू भोसले घणसोली 111 रुपये, रमेश विजय दहीफळे 50 रुपये, अनिल रमेश सोनवणे 501 रुपया, राजेश भानुराम आंबोका 501 रुपये, वीणा प्रेमलाल साबू 51 रुपये, अजित अरुण घरत 251 रुपये, संजीवन गणपत कदम 300 रुपये, पाटील प्रदीप लालचंद्र तळवळी 1111, दीप्ती रुपेश नागवेकर 151, लोहार योगेश 51, संदीप अशोक सोनार 151, शुभांगी शशिकांत पोडभरे 1001, संदीप ओशन सकपाळ 101, संगम कृष्णा कोळी वरळी कोळीवाडा 501, किशोर वसंत क्षीरसागर रोहा रायगड 1001, जयश्री जयवंत थुकरुळ 3000 रुपये अन्नदानासाठी आलेले आहेत, शालिनी गोपीचंद पोटभरे नागपूरवरून 1100 रुपये, कंचन गोविंद शेळके यांच्याकडून 50 रुपये, अतिश मधुकर ठाकूर 1002, रत्नाकर माणिक म्हात्रे 1000, वाजे एस.एम. नील वाजे ठाणे 501, सुभाष रामचंद्र मोरे 1111, सत्यवान चंद्रकांत परब 500 रुपये, नीलखंड एन कोळी अभिषेक मानिवकर 1001, दीपक मनुकर झोपे भार्गव झोपे डोंबिवलीवरून 501 रुपया, एलिफंटा फोरेस्ट सेटेन 1000 रुपये, अविता पद्माकर भोमकर गिरवले पनवेल 1111, शशिकांत साळुंके 501, किशोर आत्माराम पाटील खारीगाव कळवा 501, विनायक गुरुपाद कुंडगुळी महाड रायगड 1001, कैलासवासी धोंडू गुंजा वास्कर स्मरणार्थ श्री शेखर धोंडू वास्कर कुंडेवाहाळ पनवेल यांच्याकडून 2000 रुपये आलेले आहेत, श्री उदय पांडुरंग संते आपले कोपरीगाव ज्या ठिकाणी आपलं कीर्तनास्थ वाशीवरून 5000 रुपये आलेले आहेत, अशोक वसंत तांडेल सोनारी उरण 2000 रुपये, श्री शशिकांत नामदेव वैद्य आग्रोळी 2000 रुपये, श्री तेजस वासुदेव ठाणेकर 501 रुपया, प्रचिती अरुण कोळी उरण करंजा 1000 रुपये, रवींद्र गजानन इंदुलकर जोगेश्वरी मुंबई 501 रुपया, श्री दर्शन नेहरू नाईक बामण डोंगरी त्यांनी तेलासाठी एक अगोदर फोन करून 3000 रुपये ऑनलाईन पाठवले आहे, तेलाचा डबा त्यांच्यासाठी घेतलेला आहे, श्री संदीप चंद्रकांत डोंगरीकर 501, अलका एकनाथ महाडी भाईंदर ठाणे 551, कैलासवासी देवराम बळीराम मडवी दिवागाव 1001, राजेश शांतराम ठाकूर 501, श्री वाघे दौंडकर आरडे जाचक खरात या सर्व कुटुंबियांनी 3551 रुपये माऊलींच्या अन्नदानासाठी पाठवलेले आहेत, श्री प्रशांत मालवणकर डोंबिवलीवरून 1001, श्रीमती चित्रा रामलाल छानवाला छत्रपती संभाजीनगर 1100 रुपये, कैलासवासी दशरथ गणपत पाटील स्मरणार्थ कमलाकर दशरथ पाटील जुळगाव 1111, तसेच श्री श्याम भागवतराव काळे छत्रपती संभाजीनगर 500 रुपये, श्री गणेश मानेती नवी मुंबई नेरूळ 2551, कैलासवासी धोंडू कृष्णा मांजरेकर मनाली मंगेश राणे यांनी अन्नदानासाठी 2000 रुपये दिले आहेत, कैलासवासी कृष्णा धर्मा पाटील स्मरणार्थ परेश कृष्णा पाटील नावडे काल आपण या ठिकाणी अन्नदान केलेलं आहे, वैकुंठवासी लक्ष्मीबाई रामचंद्र बंद्रे त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या सुपुत्री सौ धनश्रीताई सुनील राणकर यांनी 2001 रुपये या ठिकाणी दिलेले आहेत, मंडळ त्यांचा आभारी आहे, चुकून जर कोणाचं नाव राहिलं असेल कारण वारीमध्ये लिहिण्यासाठी रात्री अपरात्री आम्ही उशिरा जातो तरीही आम्ही प्रामाणिकपणे लिहिण्याचा प्रयत्न करतो, कारण या ठिकाणी अन्नदानाला महत्त्व आहे आणि अन्नदान केल्यानंतर मग जी काही आपली इच्छा असते, कोणी वस्तुदान करतोय कुणी पैशांच्या माध्यमातून या ठिकाणी दान करतोय, आपला प्रत्येक 1 आणि 1 रुपया या ठिकाणी धर्मालाच लागणार आहे। त्याच पद्धतीनं ज्यांनी तुम्हाला कल्पना नसेल ज्या वेळेला देणगी पाठवतात त्यावेळेला फोन करून इतके ते भावूक होऊन जातात की महाराज आमच्या माऊलीला नमस्कार सांगा, आमच्या मुलीला आशीर्वाद द्या, इतकंच सांगतोय आम्हा सर्व वारकऱ्यांचे तुम्हाला आशीर्वाद आहे, आपण सर्व आनंदी राहा सुखी राहा, एकमेकांवर प्रेम करा, हे हृदयाहृदयी एक झाले या हृदयीचे त्या हृदयी घातले, द्वैत ना मोडिता केले आपणा देश म्हणून द्वैत जो आहे माझं तुझं न करता हे सर्व विश्व आपलं आहे, ज्या माऊलींच्या बरोबर आपण चालू त्या माऊलीने काय म्हटलेलं आहे की हे विश्वची माझे घर,
हे संपूर्ण विश्व आपलं आहे. हे वारीपुरता जरी आपल्याला वाटत असेल, परंतु हे तत्त्व अवघड आहे. म्हणून ज्यांनी देणगी दिलेली आहे पण ज्यांना देता आले नाही आणि जे आपलं चॅनल पाहत असतात त्यांनाही या ठिकाणी आशीर्वाद आहे. आपण सुखी राहा, आनंदी राहा आणि अशाच पद्धतीनं सहकार्य करत राहा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अपने अपने माता पिता की जय. ओम नमः पार्वते पते हर हर महादेव. जय श्रीराम. जय जय श्रीराम. चला मंडळी, वारीतलं जेवण महाप्रसाद घेऊन आलोय आता. पुरातन चांदोबाचा लिंब श्री संत ज्ञानेश्वर पालखी सोला उभे रिंगण नंबर 1 तरडगाव. इकडेच आपल्याला उभे रिंगण बघायला मिळणार आहे. त्याच जागी आलोय आणि मंदिरामध्ये गर्दी बघा दर्शन घेण्यासाठी. तर आपल्यासोबत सुभाषराव संगमे माऊली आहेत. रामकृष्ण हरी. हा, कुठल्या दिंडीमध्ये? 2 नंबर टेंबोकर महाराज, निवर्ती महाराज 2 नंबर. आणि कितवा वर्ष? कितवा आमचा वर्ष आहे 14वा. तर या मंदिराबद्दल काय सांगणार? इथे पहिला रिंगण का होतो? पहिला रंगण इथं होतो म्हणजे ज्याला नामदेव महाराज आणि माऊली दोघं तीर्थयात्रेला निघाल्यापासून परता पाडले की हे चांदोबाचं लिंब म्हणून इथं रिंगण होतं. हां, ह्या ठिकाणला हे नावच चांदोबाचं दिलं आहे. चांदोबाचा लिंब म्हणजे काय असतं? हे इथं लिंबाचं झाड होतं, त्याला नाव दिले चांदोबाचा लिंब म्हणून. म्हणून इथे पहिला रिंगण सोहळा होतो. चालेल. रामकृष्ण हरी. तर या बाबांनी छान माहिती दिली. तर तुम्हाला काय अधिक माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा, पुरातन चांदोबा लिंब याच मंदिराजवळ पहिला रिंगण सोहळा होणार आहे.